नमस्कार, मी दुर्वा कांबळी. माझे कोकणच्या बुलेटिनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनच्या सुरुवातीलाच नजर टाकूया हेडलाईन्सवर. उत्पादन शुल्क विभागाकडून टाकण्यात आलेल्या छाप्यात लाखो रुपयांची दारू जप्त. टेम्पोसह तिघांना घेण्यात आले ताब्यात. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली घोषणा. जिल्ह्यातील 9 प्राथमिक शिक्षकांना पुरस्कार जाहीर. खेड न्यायालयात लोक अदालतचे करण्यात आले आयोजन. पक्षकारांनी आणि संस्थांनी लाभ घ्यावा, जिल्हा न्यायाधीशांचे आवाहन. आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तात्काळ निकाली काढण्याच्या दृष्टिकोनातून विभाग प्रमुखांनी दक्षता घ्यावी, जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी दिले निर्देश. आता पाहूया सविस्तर वृत्त. नवी मुंबईतील तुर्भे रेल्वे स्थानकाच्या बाहेर एका गुप्त माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून गोव्यावरून आणलेली दारू अवैध पद्धतीने विक्री करणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी छापा टाकून एका टेम्पोला ताब्यात घेतला आहे. त्याच्या जवळपास 918 बॉक्स जप्त केले असून त्याची बाजार मूल्य 74 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून अधिक तपास उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी करत आहेत. विश्वसनीय सूत्रांच्या मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री 1:30 वाजता आम्ही बेलापूर रोडवर पोलीस स्टेशनच्या समोर विभागीय निरीक्षक शेवाळे, पोलीस निरीक्षक गरांडे, मळारी स्टाफ यांना एका ट्रकमध्ये 1918 गोवा बनावटीच्या मद्याचे बॉक्स आणि ट्रक मिळून आला. यामध्ये आम्ही 3 आरोपींना अटक केलेली आहे. गुजरातच्या दिशेने जाणारा हा ट्रक होता. एकूण मालाची किंमत जर बघितली तर साधारणतः 74 लाखाच्या आसपास माल आम्ही जप्त केलेला आहे. 3 आरोपींना अटक करून आज माननीय न्यायालयामध्ये हजर करणार आहोत. पुढील तपास निरीक्षक श्री शेवाळेच्या अधिकाऱ्यांचा स्टाफ करत आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या प्राथमिक शिक्षकांचे आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी पत्रकार परिषदेद्वारे जाहीर केले आहेत. जिल्ह्यातील 9 प्राथमिक शिक्षकांचा त्यामध्ये समावेश आहे. या शिक्षक पुरस्कारासाठी 30 शिक्षकांच्या मुलाखती व परीक्षा जिल्हा परिषद प्रशासन स्तरावर घेण्यात आल्या होत्या. हा अहवाल कोकण आयुक्त कार्यालयात पाठवण्यात आला होता. त्या अहवालावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर जिल्हा परिषद सीईओ कीर्तिकिरण पुजार यांनी हे पुरस्कार सोमवारी सायंकाळी जाहीर केले आहेत. त्यामध्ये सुनील आईनकर जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शेनाळे मंडणगड, जयंत सुर्वे प्राथमिक शाळा पाचपंडारी दापोली, सुधाकर पाष्टे जिल्हा परिषद शाळा एनवरे खेड, पांडुरंग कदम जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा मालघर नंबर 1 चिपळूण, दशरथ साळवी जिल्हा परिषद शाळा कांजुर्ली नंबर 1 गुहागर, उमेश डावरे जिल्हा परिषद आदर्श केंद्र शाळा साखरपा नंबर 1 संगमेश्वर, विशाखा पवार कुवारबाव उत्कर्षनगर प्राथमिक शाळा रत्नागिरी, संजना वारंग जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा माजळ लांजा, सुभाष चोपडे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा करक नंबर 1 राजापूर यांचा समावेश आहे. दरवर्षी शिक्षक दिनी 5 सप्टेंबरला हा कार्यक्रम घेतला जातो. यावर्षीही शिक्षण विभागाकडून कार्यक्रमाची तयारी सुरू होती, पण या पुरस्काराच्या वितरणाचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल असे सीईओ कीर्तिकिरण पुजार यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले आहे. जिल्ह्यातील 9 तालुक्यांतून प्रत्येकी एका शिक्षकाला आदर्श पुरस्कार देण्यात येतो. तसेच एका शिक्षकाला विशेष पुरस्कार दिला जातो. अशा एकूण 10 जणांना पुरस्काराचे वितरण केले जाते. पण यावर्षी प्राप्त झालेल्या प्रस्तावांमध्ये विशेष पुरस्कारासाठी कोणताही शिक्षक पात्र ठरला नसल्याचे सीईओ कीर्तिकिरण पुजारी यांनी सांगितले आहे. आणि हे सांगायला आनंद होतो की यावर्षी एकूण 30 अर्ज प्राप्त झाला होता आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी. त्यापैकी 9 शिक्षकांची निवड झालेली आहे. मागच्या वर्षी 23 अर्ज आले होते
त्यापेक्षा यावर्षी अर्ज थोडं जास्त आलेली आहे. आपण यावर्षी विशेषतः ऑफलाईन अर्ज न मागवता सगळे ऑनलाईन अर्ज मागून घेतलेली आहे आणि आलेले अर्जाची आपण तपासणी विविध क्रायटेरिया आधारावर आपण तपासलेली आहे. गोपनीय अहवाल, शिष्यवृत्ती परीक्षामध्ये मार्गदर्शन, शैक्षणिक संशोधन, लेखन व व्याख्यान व संमेलनातून शैक्षणिक कार्य, साक्षरता अभियान, शिक्षणाचे सार्वत्रिकरण, शैक्षणिक पात्रता वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न, शैक्षणिक मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा अभ्यासात मागे, शालेय कामाबाबत वरिष्ठांचे अभिप्राय, शासनाच्या विविध योजनांतील पुस्तक फेडी, उपस्थिती भत्ता, अल्प बचत व कुटुंब कल्याणमध्ये केलेले काम, शैक्षणिक उठाव तसेच ग्रामीण भागातील सेवा कार्य, आपत्तीच्या काळातील केलेले काम या विविध क्रायटेरिया आधारावर आपण त्यांची स्क्रुटिनी करून शिफारस केलेली आहे आणि निवड झालेले सर्व आदर्श शिक्षकांना जिल्हा परिषद रत्नागिरी शिक्षण विभाग आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. खेड न्यायालयात शनिवारी दिनांक 9 सप्टेंबर 2023 रोजी लोक अदालतचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर देशपांडे यांनी समितीच्या माध्यमातून सांगितलं आहे. सदरचे लोक न्यायालय हे रत्नागिरी जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश VR जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव गोसावी यांच्या सहाय्याने पार पडणार आहे. लोक अदालतमध्ये न्यायालयामध्ये दाखल होऊ शकतील अशी प्रकरणे तसेच न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे यामध्ये दोन्ही बाजूंच्या पक्षकारांकडून तडजोड केली जाते. त्यामध्ये पक्षकारांचा वेळ, पैसा आणि इतर साधनांची देखील बचत होते. तसेच लोक अदालतमध्ये दोन्ही पक्षांना मान्य होईल असा तोडगा काढल्याने न्यायालयीन प्रकरणांना पूर्णविराम मिळतो अशी माहिती डॉक्टर सुधीर देशपांडे यांनी दिली आहे. येत्या लोक अदालतच्या माध्यमातून पक्षकारांनी आणि संस्थांनी लाभ करून घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे. या बाबतीत अधिक माहितीसाठी खेड तालुका विधी सेवा समितीच्या कार्यालयात संबंधित लिपिक अपूर्व भुवड यांच्याशी संपर्क करावा असे देखील आवाहन करण्यात आले आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न तात्काळ निकाली काढण्याच्या दृष्टिकोनातून एकही अर्ज प्रलंबित राहणार नाही याची दक्षता सर्व विभाग प्रमुखांनी घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी M. देवेंद्र सिंग यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय लोकशाही दिनाच्या निमित्ताने विभाग प्रमुखांशी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. लोकशाही दिनी पुरवठा विभागाकडील अर्ज प्राप्त झाला आहे. जिल्हाधिकारी सिंग यांनी यावेळी आपल्या सरकार पोर्टलवरील अर्जाबाबतही आढावा घेतला. त्याशिवाय कार्यालयीन स्वच्छता आणि स्वच्छतागृहातील स्वच्छतेबाबतही सर्व विभाग प्रमुखांना सूचना दिल्या. महावितरण अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांच्या लेखी आश्वासनानंतर मृत पावलेले महावितरणचे कंत्राटी कामगार धनंजय फाले यांच्या कुटुंबियाला विम्याच्या माध्यमातून आर्थिक मदत करणार व दोषी अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कारवाई करू असे लेखी पत्र दिल्यामुळे आमरण उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती उपोषणकर्ते अभय शिरसाट यांनी दिली. सकाळी 10 वाजल्यापासून महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयात कुडाळ विकास समिती, महादेवाचे किरवडे ग्रामस्थ, पिंगुळी ग्रामस्थ, धनगर समाज व वीज ग्राहक संरक्षण संघटना यांच्या वतीने आमरण उपोषण छेडण्यात आले होते. महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद पाटील यांच्या लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले. या आंदोलनांना ब्रिगेडियर सुधीर सावंत, काका कुडाळकर, अक्षय शिरसाट, राजन नाईक, कुडाळ तालुका वीज ग्राहक संघटना अध्यक्ष गोविंद सावंत, काँग्रेसचे कुडाळ तालुका अध्यक्ष अभय शिरसाट, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कुडाळ शिवसेना तालुका प्रमुख राजन नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू काविटकर, कानू शेळके, सुरेश वरक, गंगाधर कुबल, प्रसन्न गंगावणे, गंगाराम कोकरे, नितेश कोकरे यांनी उपस्थिती दर्शवून पाठिंबा दिला. वीज कंत्राटी कर्मचारी धनंजय पाले याचा तो अपघाती मृत्यू झाला. या अपघाती मृत्यूनंतर जे जबाबदार कर्मचारी होते आणि त्याला आर्थिक मदत मिळण्यासाठी कुडाळ विकास समिती आणि महादेवाचे किरवडे ग्रामस्थ, पिंगुळी शेटकरवाडी ग्रामस्थ आणि वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही उपोषण केलं होतं. आणि या उपोषणाअंती अधीक्षक अभियंत्यांनी आम्हाला पुढच्या 8 महिन्यामध्ये जवळजवळ 14 ते 15 लाख रुपयाचं वेगवेगळ्या पद्धतीने इन्शुरन्सच्या माध्यमातून त्यांच्या नातेवाईकांना मदत देण्याचं ठोस आश्वासन दिलेलं आहे.
त्याचप्रमाणे पुढच्या 15 दिवसामध्ये जे दोषी असतील त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे सुद्धा लेखी पत्र आम्हाला दिलेलं आहे. 21/3ला इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट झालेला आहे. या ॲक्सिडेंटच्या संदर्भात तिथल्या कर्मचाऱ्यांचे जबाब घेणे, कायदेशीर कारवाईप्रमाणे घटनास्थळीचा पंचनामा बनवणे, हे सर्व कामे विद्युत इलेक्ट्रिकल इन्स्पेक्टर शासनाचा एक ओरसला विभाग आहे त्या अंतर्गत चौकशी चालू आहे. आणि त्यांनी जर कर्मचाऱ्याला दोषी जर नाव टाकून दिलं तर आपण त्याला महावितरणच्या कंपनीप्रमाणे त्याच्यावर कारवाई करू. पण त्यांच्या कारवाईमध्ये मी हस्तक्षेप करू शकत नाही. ते इंडिपेंडंट महाराष्ट्र शासनाचा विभाग आहे आणि मी आता त्यांनासुद्धा बोलवलेलं आहे. त्यांची चौकशी चालू आहे आणि त्यांच्या चौकशी अंती काही निष्फळ झालं आणि त्यांनी जर कर्मचाऱ्याला दोषी पकडलं तर आम्ही नक्कीच महावितरण त्या कर्मचाऱ्यावर ॲक्शन घेऊ. आणि राहिला प्रश्न सदर कर्मचाऱ्याला आर्थिक मदतीचा, तर ही शासकीय कंपनी आहे. शासकीय कंपनीमध्ये असताना आपल्याला जिल्ह्याला ESI म्हणजे कर्मचारी विमा योजना लागू आहे आणि ह्या तहत त्याचे सर्व पेपर आपल्या ठेकेदारांनी शासनाकडे सबमिट केलेले आहेत. त्यांचा जो वारस आहे त्यांना पेन्शन लागू होणार आहे. पण ते पेन्शन लागू होण्यामध्ये जवळजवळ 6 ते 7 पिरियड जो प्रशासनाचा वेळ लागतो तेवढ्या वेळेमध्ये ते पूर्ण करू. आणि आपल्या अशा एका ठिकाणी ॲक्सिडेंट झाला होता त्याला आपण पेन्शन लावून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे ह्या केसमध्ये सुद्धा आपण सर्व पेपर्स एजन्सीकडे पाठवलेले आहेत आणि त्यांच्याकडनं पेन्शन योजना आपण लागू करून देऊ. रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांनी घेतलेल्या अल्पसंख्याक सेल मेळाव्याला रायगड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी म्हसळा येथे पत्रकार परिषदेतून प्रत्युत्तर दिले. सुनील तटकरे यांच्यावर अखेर अल्पसंख्याक समाजाचा मेळावा घेण्याची वेळ आली आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने आता त्यांना अल्पसंख्याक समाजाला एकत्र करावं लागतंय असा टोला अनिल नवगणे यांनी लगावला आहे. पाहुयात काय म्हणालेत शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख अनिल नवगणे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की 8 दिवसापूर्वी या म्हसळा शहरामध्ये मुस्लिम समाजाच्या हुमना कब्रस्तान यासाठी आदरणीय उद्धव साहेबांनी 20 लाखाचा निधी दिला होता आणि त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते करण्याचा निर्णय या शहरातील मुस्लिम समाजातील जनतेने माझ्याकडे मांडलं आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी मुस्लिम समाजाने इथली बाईक रॅली ही मोठ्या प्रमाणात इथं काढली. मलाही कल्पना नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बाईक रॅली होईल आणि त्याचं उद्घाटन झालं. परंतु आता काल आपल्या म्हणण्याप्रमाणे काल जी काही बाईक रॅली जो काही मुस्लिम अल्पसंख्याक सेलचा मेळावा घेण्यात आलं त्याच्या जर वस्तुस्थिती आपण बघितली तर खऱ्या अर्थाने शहरातील किती लोक होती, ग्रामीणची किती लोक होती आणि बाहेरून आलेली मंडणगड असेल, मुरुड असेल, गोरेगाव असेल, माणगाव असेल, मोरबा असेल, साई असेल, हिथून लोक आणून ही जी काय म्हसळा तालुक्याचा मुस्लिम सेलचा जो काय हे दाखवलं सभा जी दाखवली ह्याच्यामध्ये त्यांच्या पायाखालची वाळू सरकले ही 100% त्यांना झालेली भीती. आणि आज तगायत माझ्या राजकीय जीवनामध्ये मी 8-10 वर्ष ह्या श्रीवर्धन मतदारसंघामध्ये फिरतोय. कधी तटकरे साहेबांना अशी वेळ आली नाही की अल्पसंख्याक समाजाचा मेळावा घेऊन त्यांच्यासाठी मी काहीतरी करतोय आणि भविष्यात मी करणार आहे ही सांगण्याची वेळ कधी आली नाही. रत्नागिरीतील तोंडे ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेवरून संपूर्ण गावाला पाणी पुरवठा होत असतो. उन्हाळ्यात या विहिरीला कमी पाणी असल्याने ग्रामस्थांनाच पाण्याचा तुटवडा पडत असतो. ही परिस्थिती माहीत असताना देखील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तोंडे नळपाणी पुरवठा योजनेवरून जवळच्या कुर्तडे गावच्या हद्दीतील बागपाटोळे भागातील घरांसाठी नळपाणी योजनेची पाईपलाईन टाकली. मुळात कुर्तडे ग्रामस्थांच्या वतीने आपण या भागाला पाणी पुरवठा करण्यास सक्षम असल्याचे पत्रही संबंधित विभागाला दिलेले होते. त्यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांना पोलीस बळाचा वापर करीत तोंडे नळपाणी योजनेला बागपाटोळेचे पाईपलाईन जोडली. त्यामुळे आधीच कमी पाणी मिळणाऱ्या गावातील ग्रामस्थांना मिळणाऱ्या पाण्यावर आता परिणाम झाला. मुळात बागपाटोळे भागात 3 विहिरी असून पाटाचे पाणीही मिळते. त्यातही कुर्तडे ग्रामपंचायत पाणी देण्यास तयार असताना देखील तोंडे नळपाणी योजनेवरून पाणी देण्याचा हट्टाहास
अधिकाऱ्यांनी कुणाच्या सांगण्यावरून चालवला आहे असा प्रश्न सोमवारी ग्रामस्थांनी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह सीओ समोर उपस्थित केलाय। 27/8 तोंडवे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामधून कुर्तुडे कार्यक्षेत्रामध्ये ग्रामपंचायत हद्दीमध्ये त्यांना चुकीच्या पद्धतीने नळ कनेक्शन देण्यात आलेलं आहे। त्या संदर्भात आम्ही मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा केली। मुख्याधिकाऱ्याने आम्हाला 2 दिवसात योग्य तो निर्णय देतो। पण त्याचबरोबर आमची एक महत्त्वाची भूमिका आहे, जे दाभोळकर म्हणजे अधिकारी आहेत पाणी विभागाचे, त्यांनी चुकीच्या पद्धतीने ते नळ कनेक्शन कुर्तुडे ग्रामपंचायतीला दिले त्या 7 कुटुंबाला, त्याच्यावरती आधी फौजदारी गुन्हा दाखल करा, अशा प्रकारचे आम्ही उद्या जनरल ग्रामसभेमध्ये ठराव करणार आहोत। आणि काही उद्या 5 तारखेची ग्रामपंचायतीची ग्रामसभा झाल्यानंतर ग्रामस्थांची कुठल्याही परिस्थितीमध्ये ते नळ कनेक्शन काढण्यात येईल ग्रामस्थांच्या माध्यमातून। त्यांची आमच्याकडे कुर्तुडा ग्रामपंचायत पत्र दिलं आहे की आम्ही त्यांना पाणी देण्यास सक्षम आहोत, आणि ते कार्यक्षेत्र कुर्तुडा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये येतं। त्यांच्या घराचा टॅक्स कुर्तुडा ग्रामपंचायत घेते, तो त्यांचा पार्ट वेगळा आहे, तोंडवे ग्रामपंचायतचा पार्ट वेगळा आहे। आणि त्यांच्याकडे 25 लाखाची नळपाणी योजना मंजूर झाली असून मनमानी आणि आपली कुठेतरी चुकीच्या पद्धतीने अधिकार वापरून या अधिकाऱ्यांनी शासनाच्या नळ कनेक्शन दिलेलं आहे। आमची एकच भूमिका आहे की दाभोळकरांवरती फौजदारी गुन्हा दाखल करावा, आणि तो आम्ही करणार ग्रामपंचायत माध्यमातून। सिडको विकसित करत असलेल्या उल्वेनोड वासियांना 10 वर्षापासून हक्काची स्मशानभूमी नव्हती। अंत्यविधीसाठी नातेवाईकांना खारघर बेलापूर येथे जावे लागत होते, परंतु रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत हे मागील 2 ते 3 वर्षांपासून स्मशानभूमीसाठी पाठपुरावा करत होते। अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून दिनांक 4 सप्टेंबर रोजी काँग्रेस नेते महेंद्र घरत यांच्या हस्ते उल्वेनोड स्मशानभूमीचे लोकार्पण करण्यात आले। महेंद्र घरत हे नेहमीच गावांच्या विकासासाठी रस्ते, समाज मंदिरे, गटारे, हायमास्ट अशी लोकोपयोगी कामे करत असतात, अशा भावना उल्वेनोड वासियांनी व्यक्त केल्या आहेत। स्मशानभूमीच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी माजी उपसरपंच सचिन घरत, ग्रामपंचायत सदस्य अरुण कोळी, रोशन म्हात्रे, राकेश घरत, सचिन येरुणकर तसेच आम्ही उल्वेकर मित्रमंडळाच्या महिला भगिनी उपस्थित होत्या। हक्काची स्मशानभूमी मिळवून दिल्याबद्दल उल्वेवासियांनी महेंद्र घरत यांचे आभार मानले। जालना जिल्ह्यात आंदोलन करत असलेल्या मराठा समाज बांधवांवर 1 सप्टेंबर रोजी पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जच्या निषेधार्थ पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत। याचप्रमाणे दक्षिण रायगडचे केंद्रबिंदू असलेल्या माणगाव तालुक्यात देखील 4 सप्टेंबर रोजी याचे पडसाद उमटलेले पाहायला मिळाले। माणगाव तालुका सकल मराठा समाजाकडून 4 सप्टेंबर रोजी माणगाव तालुका बंदचे आवाहन करण्यात आले होते। या बंदला माणगाव तालुक्यातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या माणगाव बाजारपेठेत तसेच इंदापूर, निजामपूर, गोरेगाव बाजारपेठेमध्ये 4 सप्टेंबर रोजी शुकशुकाट पाहावयास मिळाला। म्हणजेच माणगाव तालुक्यातील सर्व व्यापारी संघटना आणि राजकीय पक्ष व सर्व सामाजिक संघटना यांनी सकल मराठा समाजाच्या या निषेध आंदोलनाला सहभागी होत समर्थन दिले। यावेळी माणगाव तालुका सकल मराठा समाजाकडून माणगाव बालाजी मंदिर माणगाव ते मुंबई गोवा हायवे कचेरी रोड मार्गे प्रांताधिकारी माणगाव यांच्या कार्यालयापर्यंत हा निषेध मोर्चा काढण्यात आला। हा मोर्चा घोषणांनी माणगाव शहर दुमदुमून गेले होते। यानंतर माणगाव प्रांताधिकारी हे प्रशासकीय कामकाजाकरिता तळा तालुक्यात असल्याने माणगाव तहसीलदार विकास गारुडकर यांना निवेदन देण्यात आले। या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून माणगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कुमार पोंदकुले व माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 5 पोलीस अधिकारी, 19 पोलीस कर्मचारी, 1 दंगल नियंत्रण पथक, 30 गार्ड असा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। या माणगाव तालुका बंद व निषेधार्थ मोर्चाच्या नियोजनात आणि व्यवस्थापनात तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव व भगिनी यांची महत्त्वाची भूमिका होती। समाजाच्या आरक्षणासाठी शांतता मार्गाने मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, यासाठी जालन्यातील मराठा समाजाच्या नेते मंडळींनी उपोषणामार्गे आपला प्रश्न सोडण्यासाठी उपोषणाला बसले होते आणि उपोषणाच्या मार्गाने मराठा समाजाला आरक्षण मिळेल अशी आम्हाला खात्री होती। गेल्या 18 मोर्चे आम्ही शासनावर काढले, पण 18 मोर्चात मराठा समाजाकडून कुठलाही दंगल, भानगड असा कुठलाही प्रकार घडलेला नाही। मराठा समाज मोठ्या प्रमाणात जरी असला तरी शांतता मार्गाने सर्व समाजाला एकत्रपणे घेऊन काम करतो आणि याच समाजावर हक्कासाठी आमचे नेते मंडळी उपोषणाला बसली असताना पोलिसांनी त्यांच्यावर लाठी हल्ला केला, महिलांवर लाठी हल्ला केला, 80 वर्षाच्या महिलांना डोकी फुटली। त्याबद्दल आम्ही त्यांचा निषेध करतो। या सरकारचे गृहमंत्री यांनी ताबडतोब त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे असं आमचं ठाम मत आहे आणि मराठा समाजाला आरक्षण
मिळालंच पाहिजे आणि जर मिळालं नाही तर हे आंदोलन मोठ्या प्रमाणात तीव्र केलं जाईल आणि मराठा समाज पेटून उठेल याची शासनाने दखल घेतली पाहिजे अशी आमची शासनाला नम्र विनंती आहे। महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा या हेतूने श्रावणसरी नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे असे प्रतिपादन महिला व बालकल्याण मंत्री नामदार आदिती तटकरे यांनी 3 सप्टेंबर रोजी कुणबी भवन माणगाव तालुका व माणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित श्रावणसरी नृत्य स्पर्धेत केले आहे। श्रद्धा इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझिम नृत्य करीत नामदार आदिती तटकरे यांचे स्वागत केले। नामदार तटकरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली। यावेळी महिला व बालविकास प्रकल्प माणगाव यांच्या मार्फत नामदार आदिती तटकरे यांच्या हस्ते माणगाव तालुक्यातील 23 अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। तसेच माझी कन्या भाग्यश्री या योजनेअंतर्गत 2 लाभार्थी मुलींना 25,000 रुपयांची मदत ठेव FD देण्यात आली। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या वतीने 25 गरोदर माता भगिनींचा नामदार आदिती तटकरे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला। श्रावणसरी नृत्य स्पर्धेत एकूण 11 महिला ग्रुपनी सहभाग घेतला होता। या स्पर्धेचे परीक्षण काजल पाखुर्डे यांनी केले। या स्पर्धेत प्रथम क्रमांक वागडाई महिला मंडळ माणगाव रुपये 10,000 व सन्मान चिन्ह, द्वितीय क्रमांक स्वामिनी ग्रुप निजामपूर रुपये 7,000 व सन्मान चिन्ह, तसेच तृतीय क्रमांक रखुमाई ग्रुप अमित कॉम्प्लेक्स रुपये 5,000 व सन्मान चिन्ह, तसेच उत्तेजनार्थ महिला मंडळ साई व जिज्ञासा ग्रुप तिलोरे प्रत्येकी रुपये 2,000 व सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले। माणुसकी प्रतिष्ठान जितनगर महाराष्ट्र व उत्कर्ष महिला मंडळ चौद बेलाई यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत नारायण लक्ष्मण नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिनांक 3 सप्टेंबर 2023 रोजी सर्व ग्रामस्थांकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरात चौल बेलाई तालुका अलिबाग येथील सुमारे 100 नागरिकांनी आरोग्य तपासणी केली। तसेच आजाराची लक्षणे दिसणाऱ्या ग्रामस्थांना मोफत औषधे देखील देण्यात आली। सदरचे आरोग्य तपासणी शिबिर श्री काळभैरव मंदिर चौल बेलाई येथे आयोजित करण्यात आले होते। चौल बेलाई येथील सामाजिक कार्यकर्ते माजी ग्रामपंचायत सदस्य दिवंगत नारायण लक्ष्मण नाईक यांचे स्मृतिदिनी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। माणुसकी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजाराम हुलवान यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर श्रीयश पाटील, डॉक्टर पूजा गुंजाळ, डॉक्टर केतन ढोकळ तसेच टेक्निशियन्स ऋषी वाडकर, अमेय ढोरे यांच्या पथकाने नागरिकांची आरोग्य तपासणी केली। यावेळी उत्कर्ष महिला मंडळ मधील सर्व महिला यांनी विशेष परिश्रम घेतले। यासोबतच वेळ झाले बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची। भेटूया नवीन बुलेटिनसह। तुम्ही पाहत रहा माझे कोकण।